हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेला नाही आहे. तर मला खूप जणांचे फोन वगैरे येत होते की काय झालं का बरं तू व्हिडिओ वगैरे टाकत नाही आहे. तर झालं असं की माझी जी पुतणी आहे ज्ञानवी, तिचा खेळता हात जो आहे तो फ्रॅक्चर झालेला होता. त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलाइज केलं होतं. तर आम्ही त्याच मागे होतो आणि मी तिथेच तिच्या जवळ होती. कारण तुम्हाला माहीतच आहे की माझ्या जाऊबाईला छोटं बाळ आहे. तर त्याच्यापाशी पण राहावं लागते आणि त्याला घेऊन जर त्या राहिल्या असत्या तिथे तर छोट्या बाळांना कसं इन्फेक्शन वगैरे व्हायचं थोडीशी भीती वाटते. माझी सासूबाई आम्ही दोघी तिथे होतो तिच्याजवळ. त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही करू शकली होती. कारण लहान मुलांना खूप पाहावं लागते आणि मोठ्यांचं असतं कसं तरी आपण सांभाळून घेतो, पण लहान मुलांचं दुखणं असलं की थोडंसं डिफिकल्टच असते. त्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे काही शूट करू शकली नाही. आणि आता एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत, सांगतेच तुम्हाला माहीतच पडेल समोर की आम्ही कुठे जाणार आहोत. तर सर्वात आधी मी बोरगावला जाणार. कारण माझी आई बाबा आणि माझे मामा पण आमच्यासोबत येणार आहे. आणि आई वगैरे येणार होत्या. आम्ही सर्व ठरवलेलं होतं की माझ्या सासूबाई वगैरे आम्ही सर्वजण जाऊ म्हणून यावेळेस. पण हे असं झाल्यामुळे त्यांचं काही पॉसिबल झालेलं नाही आहे. तर आता चला आम्ही म्हटलं चला आम्ही नाही कोणी तर आम्हीच दोघं तरी जरा जाऊन येऊया. तर समोर तुम्हाला बघायलाच मिळेल की आम्ही कुठे जाणार आहोत, कशाला जाणार आहोत, काय नाही आहे. तर चला नंतर भेटते तुम्हाला बोरगावला गेल्यानंतर. तर सर्वात आधी आम्ही बोरगावला गेल्यानंतर आई बाबाला आणि मामा मामीला घेतलं आणि तिथून मग निघालो आम्ही काटोलला यासाठी. कारण माझ्या मोठ्या इकडे प्रोग्राम आहे. इकडे पेशंट सोडायला गेलं ना माझं, या टर्निंगवर तिला कुठे आडवे भेटले होते तेव्हा. माझं 2 वर्ष झालं. हो का? मग काय नाही, लोटापाटीचे धंदे. माहितच नाही पडलं या गाडी कोणती आली होती. नाही, ते आमची पहिली गाडी होती इंडिका विस्टा. तेव्हा मी प्रेग्नेंट होती आहे ना संजय. मग मी काही आली नव्हती. आई घेऊन तुम्ही सर्वजण गेली. राहुल होता सोबत म्हणून जमलं ते. रात्री जगदीश आलता ना. हो, जगदीश दादा, पंजाबराव काकाजी, बाबा आपले. मग अर्ध्या रात्री जेव्हा तुम्ही गाडी बंद तुमची गाडी बंद पडली तर मग तुम्हाला भीती नव्हती वाटत का सर्वांनी? बाबा आमचे बाबा तर असे वाघाच नाही, जंगल एरिया म्हणलं तर कोणाची थोडीशी दांदरून जाते म्हणा. तुम्ही किती वाजता आले? 1 वाजता. हो का? ए मोठे इकडून यायचं का? इकडून यायचं. केली ना इकडची केली मग नंतर आता तुम्हीच बोला. माझं झालं आता, इथून संपलं. इथून आली मी इथपर्यंत बडबड करत. आता सर्वजण आता थोडस कसं मला थोडस असंही वाटते. सध्या नवीन आहे तर हा. ही आहे मोठी ताई, माझ्या मोठ्या आईची सर्वात मोठी मुलगी. तर मधव्या मुलीच्या मुलाचं बारसं आहे. अरे
ए बिल्लू हाय करते आ? तो पण हाय करते हाय कर मग कसं पाहताय हो पाहते हो ना, बापरे आवाज दिला की बघते पल्लवी आणि तू हो मी कसं पाहताय बापरे ओळखलं का तुम्हाला हो म्हणतस बडबडी मावशी आहे म्हणतस नाही आवाज ओळखत असेल तो है ना रे पिल्लू म्हणून सर्व आजी बसल्या वाटते गोष्टी सांगायसाठी सगळ्या तेच आहे ना बोलायला पाहिजे त्याने बोलायला का सासूबाई तुम्ही केव्हा आल्या का काही सांगत नाही काही नाही केव्हा आल्या चिंबाई मला कळवते का केव्हा इंद्रायणी काय इंद्रायणी आम्ही लपून येतो सासूबाईच्या तर या होत्या माझ्या मोठ्या मामी आणि तू केव्हा आली का मोठे 2 नंबरची मोठी आई सोबतच आली मी हो का तर असा मी आजचा लुक केलेला होता तर मी इथे आलेली आहे काटोलला माझ्या मोठ्या आईकडे म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या बहिणीकडे तर इथे आहे माझ्या मोठ्या आईच्या मुलीला मुलगा झालेला आहे तर तिला त्याचं नामकरण सोहळा आहे आज तर आता आम्ही आलेलो आहोत इथे आणि प्रोग्रामला पण सुरुवात झालेली आहे ए मोठे इकडे आणि ही आहे माझी मोठी आई माझ्या आईची मोठी बहीण आहे तर हिच्याचकडे आम्ही आलेलो आहोत तर आता आम्ही जाऊ आता प्रोग्राम अटेंड करतो तर इथे प्रोग्रामला सुरुवात झालेली होती दोन्ही आजींनी मिळून बाळाला पाण्यात टाकलं आणि आत्यानी सुद्धा नाव ठेवायचं असते ते नाव ठेवलेलं होतं कानात जे नाव बोलते आत्या ते नाव ठेवलेलं होतं आणि ही जी आहे या माझ्या नेहाताईच्या सासूबाई आहे म्हणजे बाळाची आजी आणि या ज्या आहे या ननदबाई होत्या म्हणजे बाळाची आत्या ही ताई आणि भाऊजी आहे म्हणजेच बाळाचे आई बाबा आणि ही माझी 2nd नंबरची ताई आहे माझ्यापेक्षा एक छोटी आहे ती तुम्हाला नंतर दिसेलच समोर आणि तर बाळाचं नाव ठेवलेलं होतं रुद्रांश खूप छान नाव ठेवलेलं आहे नंतर यांनी फोटो वगैरे इथे क्लिक करून घेतलेले होते छान छान मस्त आणि हा बघा गाणे ऐकता ऐकता आणि झोके घेता घेता मस्त निवांत छान मस्त झोपून गेलेला होता काही टेन्शन नाही काही नाही आणि ते बाळाची जी आजी आहे म्हणजेच माझ्या नेहाताईच्या सासूबाई त्या बाळाला गिफ्ट देत आहे आजीच्या चेहऱ्यावर स्माइल पा आजीच्या चेहऱ्यावर स्माइल पा किती मोठी आहे नंतर माझ्या मोठ्या आईंनी सुद्धा बाळाला गिफ्ट दिलेलं होतं आणि हा जो आहे छोटा मुलगा हा माझ्या मोठ्या ताईचा मुलगा आहे शानूपेक्षा लहान आहे नंतर बाळाची आत्या आली मग मावशी आली हळूहळू मग सर्वांनीच गिफ्ट द्यायला सुरुवात केलेली होती मग नंतर मी पण गिफ्ट्स वगैरे देऊन दिलं आणि गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर आम्ही थोडे फोटो क्लिक करून घेतले आणि यामध्ये शान्वी नाही आहे कारण शान्वीला लागलेली होती भूक तर त्यामुळे ते आतमध्ये जेवण करायला बसलेली होती आणि तिला जर जेवण करता करता मी आणलेलं असतं तर ती नंतर जेवण केलं नसतं तिने त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे तिचे तसे 2-3 फोटो क्लिक झालेले होते आणि ते मग आम्ही सुद्धा जेवण करायला घेतलेलं होतं तर जेवणात होतं मटर पनीर दाल फ्राय भात मसाला वांगी पोळी भजी आणि सलाद एवढं सर्व आणि गुलाबजामुनसुद्धा तर मग आम्ही दोघांनी मिळून ते जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर खूप थंडी वाजत होती त्यामुळे आम्ही घरात बसलेलो होतो आणि बाळालासुद्धा आतमध्ये घेतलेलं होतं कारण की कसं थंडी खूप होती त्यामुळे बाहेर बाळाला जास्त वेळ ठेवणं
त्याच्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे मग आम्ही शान्वी पण म्हणत होती मला बाळासोबत खेळायचं आहे. मग मी बाळाला मांडीवर घेऊन बसली आणि तो खूप असा त्याला ना नजर खूप लवकर आली, कारण आपण बोललं की लगेच तो असा रिॲक्ट करतो, लक्ष देतो तो आपल्याकडे. थोडा वेळ बाळासोबत गप्पा गोष्टी आणि खेळून झाल्यानंतर मग आम्ही कपडे वगैरे चेंज केले, मेकअप रिमूव्ह केला आणि मस्त झोपून गेलो, कारण की खूप थकल्यासारखं झालेलं होतं. आणि लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओसुद्धा मी कंटिन्यू ठेवणार आहे, कारण की मला या व्हिडिओ एंड करायला टाईमच नाही मिळाला. तर हा दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे. आम्ही गावी परत जाण्यासाठी निघालेलो होतो, तर पिल्लूला बाय बाय करत होती, पण हा झोपून होता. बाय 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 बाय. चला बापा, आम्ही निघालो घरी जायला. हो ध्रुव, चलते का तू? ध्रुव चलते का? चलते चल ना चलते का रे? तर चला, आम्ही आता निघालेलो. आम्ही आता देवळीला जायला. कोण कोण चालतं आमच्यासोबत? तर चला सर्वांना बाय 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 बाय. याच्यात असं केव्हा येशील मग तू आता? केव्हा? सागरच्या लग्नात येशील? कोणा? राहुलच्या लग्नात? या म्हणजे नेहाताईच्या सासूबाई आहे, आणि या आत्या आहे, या मोठ्या आत्या, या लहान आत्या. आशा आत्या कुठे गेली? आणि या ननदबाई आहे नेहाताईच्या. हे काजल मावशी जरा जास्तच त्रास देते वाटते. पिल्लू, ए पिल्लू, चला आम्ही चाललो बापा गावाला. आतापर्यंत मस्त खेळत होता. सर्वांना बाय. शानू बसली का गाडी? बाय ध्रुव चल ना आमच्यासोबत. आता आम्ही याच्यानंतर काजलच्या लग्नाला येऊ बरं का? केव्हा मग काजल? 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर का ग? 6 महिन्यानंतर का सांग ना. असेच बेटा म्हणजे केव्हा येशील मग प्राची? शांत. भाऊजी, हे आमचे भाऊजी लग्न झालं तेव्हापासून आमचा वर्धा जिल्ह्यात मध्ये पाय पण नाही ठेवला. पण आमच्या घरी नाही आले ना तुम्ही. मग लग्नात आले फक्त तुम्ही. चला मग बाय बाय मोठे बाबा. मोठे काळजी कर ग, आणि उपास नको करत देऊ जास्त. ए बडी मम्मी, उपास तापास करत नको जाऊ. बारीक झाली तू, डायटिंग सोडून दे आता. काजल 6 महिन्यांनी. बाय बाय पुढे नाही आता. बाय. तर आम्ही येताना 5 जण आलो होतो, पण माझ्या या सासूबाई आहे, तर या सासूबाईला माझ्याशिवाय काही करमत नाही. या आल्या सोबत. या माझ्या मोठ्या मामी आहे. आमची गंमत जम्मत नेहमीच चालू असते. तर माझ्या मोठ्या बाबाचे जे मित्र आहे, तर आता मी त्यांच्याकडे जाणार आहोत, कारण ते आम्हाला कालपासून जेव्हा पण आलो तेव्हा ते आम्हाला घरी या करते. पण आता यावेळेस ते स्वतः आले आणि आम्हाला, हे बघा मी तुम्हाला दाखवते, ते जे आहे समोर स्कूटी घेऊन आले, ते आम्हाला स्वतः घ्यायसाठी आले गाडी घेऊन. आणि त्यांच्या घराचा ॲड्रेस आम्हाला माहिती नव्हता, तर आता आम्ही जातो त्यांच्याकडे.
बापरे, हे तर सगळ्यात कठीण आहे परिस्थिती आम्ही म्हणजे सगळ्यात कठीण परिस्थिती आहे म्हणते हे. नाही बरोबर आहे ना. बाहेर वेगळ्या राहते पण कठीण परिस्थिती. लावत असेल नाही. हे आहे ते काका आमचे. असं आजकाल हेच बनवते शेलू तसंच आहे ना. का हो काकू? काकू कुठे गेला? काकांनाच पाठवलं आम्ही. तुम्हाला वाटलं काका हे सरळ सरळ जाईल म्हणून काका घ्यायसाठी आले. काय देऊ काय ते पानखळी छान डोळे बसवले. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर काकांचं हे नवीन घर आहे. आताच राहायला आले ते इकडे. तर आम्ही त्यांचं घर वगैरे पाहिलं. छान मस्त छान बांधकाम केलेलं होतं त्यांनी. आणि हे जो देवारा आहे तो खूप छान होता. तर इथे मग आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी असं करता करता आमचा बराच वेळ चालला गेलेला होता. मग आम्ही घरी जायला निघालो. आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. बाय.